नमस्कार गाईज, आज मी ओल्या बांगड्याचा रस्सा बनवते आहे. तर हे बघा, त्याच्यामध्ये मी स्वच्छ धुवून असे घेतलेले आहेत, साफ करून कटिंग करून घेतलेले आहेत. तर आता मी त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि लिंबू थोडंसं पिळून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता बघा मी मसाला चटणी टाकणार आहे, मीठ टाकणार आणि चिंच आणि चिंचेचा असा मस्त रस्सा हे करून घेतलेला आहे. असं हे बघा, पाणी करून घेतलेलं आहे त्याचं. तर ते टाकते आहे मी आणि असं मॅरिनेट करून ठेवायचं आहे थोडा म्हणजे अर्धा तास ठेवायचा आहे. अर्धा तास ठेवला की नाही छान असं मुरतं त्याच्यामध्ये सगळं चटणी मीठ वगैरे आणि छान लागतो रस्सा. तर चला आता आपण मसाला तयार करून घेऊया. मसाला मी साधाच वापरला आहे, कांदा खोबरं लसूण असंच वापरलेलं आहे आणि आलं थोडं टाकलेलं आहे. तर हे बघा, आता फोडणी द्यायला तयारी झाली. तर तेल टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण कांदा न फोडणी घालता मी लसणीची फोडणी देते आहे. तर लसूण टाकायची आहे बघा, छान अशी म्हणजे वास पण मस्त येतो आणि चवीला पण छान लागतो. तर आपण हे वाटण बनवून घेतलेलं आहे ते टाकते आहे मी तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे, छान म्हणजे असं. आणि नंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे, चटणी टाकायची आहे, मीठ टाकते आहे आणि असं हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे बघा रश्श्यासाठी. तर आता तेल आपण तेल सुटेपर्यंत असं मस्त हलवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि भांड्यामध्ये हे करून आपलं मसाल्याचं पीस टाकलेलं आहे. तर तुम्हाला कसा रस्सा पाहिजे तसा तुम्ही पाणी टाकू शकता. तर हे बघा, असा रस्सा तयार झालेला आहे मस्त असा. आता वरून कोथिंबीर टाकूया आपण आणि मस्त या खायला बांगड्याचा रस्सा. असा करून बघा, तुम्हाला कसा वाटतो ते सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, मस्त झटपट होणार बांगड्याचा रस्सा.